हॅलो फॅमिली, कसे आहेत मग? मजेत ना? चला तर मग पाहूयात मी आज संध्याकाळच्या कुकिंगमध्ये काय काय बनवलेलं आहे ते. तर इकडे मी आज माझ्या घरी पावभाजी बनवलेली आहे. तर ती सर्वप्रथम बनवली, पाव वगैरे आणून ठेवले, कसं म्हणजे मुलं घेऊन वगैरे खातात. मग घरचं सर्व बनवून आलेली आहे मी आता संध्याकाळच्या कामावरती. पहिल्या कामावर इकडे आज मला बनवायचे होते फ्रेंच फ्राईड आणि चपाती, कारण सकाळचं थोडंसं चिकन बाकी होतं. मग भाजी तर काय मला बनवायची नव्हती. मग पटापट सर्व तयारी करून घेतली आणि चपाती वगैरे अशा प्रकारे इकडे बनवून घेतलेली आहे. आणि ते मला उद्या सकाळी मुगाची डाळ बनवायची आहे, सुकी अशी सरबऱ्याची. मग ती मी आत्ताच संध्याकाळी भिजवून ठेवलेली आहे. मग आता हे काम संपवून मी आलेली आहे माझ्या पुढच्या कामावरती. तर तिकडे आज मला बनवायचं आहे मिक्स डाळ खिचडी बनवायची आहे. मग पटापट सर्व तयारी करून घेतली आणि अशा प्रकारे डाळी वगैरे सर्व काढून घेतली आणि कुकरमध्ये डाळ खिचडी मी बनवलेली आहे आणि कुकर वगैरे लावला. आणि उद्या सकाळी मला इथे बनवायची आहे लाल माठची भाजी. मग मी संध्याकाळीच निवडून कट करून सर्व ठेवलेली आहे. मग हे काम संपवून मी आलेली आहे माझ्या पुढच्या कामावरती, जे की माझं आहे बॅचलर्सचं काम. तर त्यांचं डायटिंग वगैरे चालू आहे. तरी ते आता मला त्यांच्यासाठी बनवायची आहे डायटिंगवाली त्यांची व्हेज भाजी बनवायची आहे सुकी, आणि मल्टीग्रेन फुलका रोटी बनवायची आहे. मग पटापट तयारीला लागली आणि अशा प्रकारे त्यांचं मल्टीग्रेन फुलका रोटी मिक्स व्हेज भाजी बनवलेली आहे आणि सॅलड कट केलेला आहे. तर मग आता हे काम संपवून मी चाललेली आहे माझ्या भाकरीच्या कामावरती. तर इकडे पटापट आली आणि ज्वारीच्या भाकरी अशा प्रकारे मस्तपैकी बनवलेल्या आहेत. बरेच जण मला कमेंट्समध्ये रेसिपी दाखव असं बोलत आहेत. तर पुढच्या आठवड्यापासून मी जसं जमेल तसं माझ्या सर्व पद्धतीच्या रेसिपी मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल. आणि आता हे काम संपवून मी आलेली आहे माझ्या शेवटच्या कामावरती. तर तिकडे आज मला बनवायचे होते पनीरचे पराठे. पटापट पनीरचा मसाला वगैरे बनवून घेतला, पीठ मळून घेतला आणि अशा प्रकारे इकडे पनीर पराठे मी बनवलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. बाय बाय, टेक केअर.